नमस्कार, मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। मंडळी, आज आपण करणार आहोत मेथी पुरी। थंडीचे दिवस आहेत म्हणूनच आपण आज उष्ण मेथीच्या पुऱ्या करणार आहोत। मेथीला स्वतःची अशी एक चव असते, विशिष्ट चव असते, त्यामुळे मेथीच्या स्वादाच्या पुऱ्या चवदार होतात। आज आपण साठवणीच्या आणि खुसखुशीत मेथीच्या पुऱ्या करणार आहोत। सुरुवात करूया। ती पुरी करण्यासाठी मी हे एक बाउल भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आपण गव्हाच्या पिठाच्या करणार आहोत आणि हे मेथी घेतली, ही मी कसुरी मेथी घेतलेली आहे। आपण ओली जी मेथीची जुडी मिळते ती पण त्यांनी पण करू शकतो, पण कसुरी मेथीची मेथी पुरी एकदम स्वादिष्ट होते। मीठ, हळद, हे धणा पावडर आहे, गरम मसाला आहे, लाल तिखट आहे, हिंग आणि हा मी ओवा थोडा वापरणार आहे। सुरुवात करूया। मेथी पुरी करण्यासाठी मी हे एक बाउलभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण जी कसुरी मेथी घेतलेली आहे ती घालूया। कसुरी मेथीला स्वाद जरा चांगला असतो आणखी मेथीपेक्षा। त्याच्यामध्ये मी हे आपण जे ओवा घेतलेला आहे तो ओवा घालूया, थोडा घालूया, तिखट असतो ओवा ना, जरासा चुरून घालूया। थोडं हिंग घालूया। मीठ घालायचं, थोडं मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही घाला। मी छोटा एक चमचा घातलेला आहे। हळद घालूया थोडीशी, धणा पावडर घेतली आहे ती घालूया, गरम मसाला आहे थोडासा घालते आणि हे लाल तिखट आहे। लाल तिखट तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर वाढवायला हरकत नाही प्रमाण, मी अर्धा चमचा घालते। आता हे सगळं आपलं मिक्स झालेलं आहे। त्याचं आता आपण डो करूया। आधी मिक्स करून घेऊया, कोरडे मसाले वगैरे, मीठ वगैरे सगळं आधी मिक्स करूया आणि मग पाणी घालायचं। आणि असं थोडं थोडं पाणी घालून आपण त्याचा डो करून घेऊया। एकदम असं मऊ करायचं की नाही, पातळ नाही करायचा, जरा घट्टच ठेवायचा। म्हणून वेळेला थोडंच पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही। आपलं पुरीचं पीठ मळून झालेलं आहे। हे एकदम मऊ पण नाही आणि एकदम कडक पण नाही, मीडियम आहे। पण जास्त करून कडकपणाकडे झुकेल असंच मळायचं आहे आपल्याला खुसखुशीत पुऱ्या करायच्यात, म्हणून थोडंसं कडक होईल असंच मळायचं, पाणी कमी वापरायचं। आता आपण 2 मिनटं त्याला रेस्ट देऊया आणि पुऱ्या करायला सुरुवात करूया। मेथी पुरी करायला सुरुवात करूया आपण। परत एकदा असं थोडंसं मळून घेऊया पीठ। आणि एक असा मोठा असा हे घेऊन पण तो लाटूया। आणि थोडंसं पीठ घेऊन आपण तो लाटूया। मेथी पुरीचा अजून पुऱ्या केलेल्या नाही आहेत, पण आपण पीठ मळले त्याचाही असा सुवास घरभर पसरलेला आहे। या पुऱ्या ना अशा एकदम जास्त असं ही जी चपाती केलेली आहे ती एकदम जास्त अशी पातळ करायची नाही, जरा जाड ठेवायची।
आता काय करूया, आपली चपाती लाटून झालेली आहे. आता ह्याने आपण टोचे मारणार आहोत. हे काटा चमचा घेतलेला आहे आणि त्याने आपण असं टोचे मारायचे, कारण आपल्याला हे फुगून द्यायच्या नाही. आपण हे साठवणीच्या पुऱ्या करतोय, त्यामुळे आपल्याला ह्या फुगून द्यायच्या नाही आहेत. अशा खुसखुशीत अशा करणार आहोत आपण. म्हणून आपण काट्या चमच्याने त्याला अशी भोकं पाडणार आहोत. असं दुसऱ्या बाजूने पण थोड्याशा पाडूया आपण. आपल्या पुऱ्या जर फुगल्या ना तर त्या नरम पडतील, म्हणून मग आपण असं करायचं आहे, फुगून द्यायचं नाही त्यांना. आपल्या पुऱ्या छान खुसखुशीत होतील. आता मी हे एक डब्याचे झाकण घेतलेले आहे छोटं, कारण मला छोट्या पुऱ्या करायच्या आहेत. तुम्ही काही म्हणजे छोटी वाटी वगैरे कसलंही ज्याला कडा आहेत असं ह्याने पुऱ्या पाडायच्या. तर कसुरी मेथीला त्याचे थ्रेडसारखे असतात ना, त्यामुळे ते अडकतात एकमेकांना आणि पुरी निघायला जरा वेळ लागतो. आपल्या पुऱ्या अशा छान दिसत आहेत एकदम अशा. पुरी तळण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली, त्याच्यात तेल घातलेलं आहे आणि तेल तापलं का बघूया आपण. एक छोटासा गोळा आपण तेलात टाकूया, तो पटकन वर आला की समजा आला म्हणजे आपलं तेल तापलेलं आहे. आता आपण पुऱ्या घालूया. आपल्या पुऱ्या आपण आता एक एक करून घालूया आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे. या पुऱ्या एकदम अशा खुसखुशीत आणि एकदम चवदार लागतात. ओल्या मेथीच्या पानांच्या पण करतात, पण मी कसुरी मेथीची मेथी पुरी करते, कारण त्याने आणखीन स्वादामध्ये फरक पडतो, आणखीन स्वादिष्ट होतात आपल्या पुऱ्या. गॅस आपण मध्यमच ठेवणार आहे, वाढवणार नाही आहे. मध्यम आचेवरती छान खुसखुशीत करून घ्यायच्या. साधारण सोनेरी रंगावर आपण या तळून घेणार आहोत. पुऱ्या आपल्या छान तळून झालेल्या आहेत. आता मी काढते. हे मी दुसरा एक झारा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये या पुऱ्या काढते, म्हणजे एक्स्ट्राचं जे काय तेल असेल ते गळून जाईल, म्हणून मी ह्याच्यावरती काढते.
आपल्या साठवणीच्या खुसखुशीत मेथी पुऱ्या तयार आहेत। या पुऱ्या एकदा करून ठेवल्या की 15 ते 20 दिवस एअरटाईट डब्यामध्ये खुसखुशीत राहतात। संध्याकाळच्या चहाबरोबर मैद्याची बिस्किटं खाण्यापेक्षा या मेथी पुऱ्या खाल्ल्या तर पौष्टिकही आहे आणि पोटभरूसुद्धा। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा। पुढच्या शनिवारी पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार।